छत्रपती संभाजीनगर निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. राष्ट्रवादीची 100 उमेदवारांची यादी आज जाहीर होणार. नागपुरात 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल. राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं रखडलं. अर्ज दाखल करण्यास उरले केवळ 2 दिवस. पुणे महापालिकेत धनगर समाजाला 5 जागा द्या. यशवंत सेनेची मागणी. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील युतीच्या चर्चेला वेग. रात्री उशिरा अजित पवारांकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन. शिवसेनेनं दिलेला 25 जागांचा प्रस्ताव भाजपनं धुडकावला. 15च्या वर जागा देण्यास भाजपचा नकार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक. अजित पवारांचा घड्याळ चिन्हावर लढवण्याचा आग्रह. त्यामुळे शरद पवार पक्षाचे पदाधिकारी नाराज. पुण्यात भाजप आणि शिवसेनेत संघर्ष वाढला. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता. पुणे शहरातील जागा वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेत खडाजंगी. शहर प्रमुख नाना भानगिरे घेणार एकनाथ शिंदेंची भेट. राजकीय पक्षांच्या कार्यालयात एबी फॉर्मसाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची लगबग. मुंबईसह उर्वरित महानगरपालिकांच्या निवडणूक अर्जासाठी उरले केवळ 2 दिवस. वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना प्रचाराची सुरुवात. प्रचारासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम आज वरळीतील शाखेला देणार भेट. राजकारणात येण्याची इच्छा नाही. निवडणुकीच्या रणधुमाळीवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया. वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यास मवियाचा पहिला महापौर होईल. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या अधिकृत उमेदवाराला भर रस्त्यात मारहाण. तिकीट का कापलं असा जाब विचारत मारहाण. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात महायुतीची मॅरेथॉन बैठक निष्फळ. भाजप शिवसेनेत मोठ्या भावावरून जुंपली. 12 जागांचा तिढा कायम. शिरसाट आक्रमक. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरू. काँग्रेसकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 35 जागांची मागणी. अमरावती पालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप संदर्भात आज निर्णय होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते बैठकीत तोडगा काढणार. वसई विरार महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा. आम्ही 29 प्रभागात 115 उमेदवार रिंगणात उतरवणार आहोत. संपर्क प्रमुख विलास पोतनीसांचं वक्तव्य. सोलापुरात राष्ट्रवादी निवडणूक स्वबळावर लढणार. स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू. दत्ता भरणेंनी राष्ट्रवादीची भूमिका केली जाहीर. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकाच दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज दाखल. सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपच्या वतीनं दाखल. मालेगावात महापालिकेसाठी नवं राजकीय समीकरण. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजनची आघाडीची युती. सोलापुरात मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. 4 पक्ष मिळून 102 जागा लढणार. मनसे महाविकास आघाडीत सामील. संयुक्त सभा घेण्याबाबत ठाकरे बंधूंचं नियोजन सुरू. 2 जानेवारीनंतर राज्यातील महापालिकांमध्ये सभा घेणार. पुण्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र लढण्याची चर्चा. एकीकडे 2 राष्ट्रवादीची युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती. अजित पवारांसोबत निवडणुकीबाबत चर्चा नाही. शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांची माहिती. मुंबई पालिकेसाठी महायुतीकडून स्टार प्रचारक. उत्तर भारतीय मतदारांसाठी स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी. संदीप उर्फ अप्पा राऊतही निवडणूक लढवण्यास इच्छुक. अप्पा राऊत खासदार संजय राऊतांचे लहान भाऊ. वसई विरार पालिका निवडणुकीसाठी मतदान सुरळीत व्हावं यासाठी प्रशासनाची तयारी. 3 दिवसीय वॉर रूम प्रशिक्षणाला सुरुवात. मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक अर्ज भरण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक. शेवटच्या 2 दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जालना दौऱ्यावर. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची घेतली भेट. कोल्हापुरात महाडिकांची 3री पिढी राजकारणात. कृष्णराज धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात. बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं आज उद्घाटन. कार्यक्रमाला काका पुतण्या एकत्र येणार. उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनमध्ये बैठक. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला, पुरुष पदाधिकारी यांची बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. बारामती बस स्थानकाची केली पाहणी. तर मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता.
देशभरातील महाराष्ट्रीयन संस्थांना आता होणार आर्थिक मदत. फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीच्या नियमात बदल. बीड जिल्हा रुग्णालयातील भंगार उचल आणि वृक्षतोड प्रकरण तापलं. या प्रकरणी नगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण. चिपळूणमध्ये शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचं संपर्क कार्यालयात सेलिब्रेशन. युतीच्या घोषणेनंतर मनसे आणि ठाकरे सैनिकांनी एकत्र येत जल्लोष केला साजरा. जळगावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मुलाखती. मवियाच्या माध्यमातून वंचित निवडणूक लढणार. वंचित बहुजन आघाडीनं 18 जागांवर केला दावा. सिल्लोड तालुक्यात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन. 7,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. तुषार भारतीय यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. भेटीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा. तुषार भारतीय यांनी मुख्यमंत्र्यांचा केला सत्कार. महाराष्ट्रात हिंदुत्व जपण्याचं काम शिवसेनेकडून. एकनाथ शिंदेंकडून खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं रक्षण. जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीत मनसे उमेदवारांना एबी फॉर्म वाटप. 112 जागांपैकी 50 जागांसाठी मनसेची तयारी. उर्वरित जागा ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुरुवातीपासूनच नव्हता. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. उदय सामंतांची माहिती. पुणे महापालिकेसाठी गुंड बंडू आंदेकरनी भरला उमेदवारी अर्ज. नेकी काका आंदेकर का नाम. अर्ज भरताना आंदेकरची जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री गैरहजर. गाडीतून उतरताच पालकमंत्री शंभूराज देसाईंचा टोला. अकोल्यात जागा वाटपावर भाजप राष्ट्रवादीची पहिली बैठक पार. जागा वाटपाचा फॉर्म्युला सुमारे 99% निश्चित. इंद्रनील नाईकांची माहिती. नागपुरात शिवसेना जिल्हाप्रमुख सूरज बोजे याच्यावर गुन्हा दाखल. व्याजासकट पैसे परत केले असूनही गहाण ठेवलेले दागिने परत न दिल्याची तक्रार. सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरूच. मोहिते पाटील यांचे निकटवर्तीय बाबाराजे देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश. पुण्यातील शिवसेनेत प्रचंड नाराजी. शिवसेनेच्या बैठकीतून शहर प्रमुख नाना भानगिरे पडले बाहेर. युती म्हणून जागा वाटप होताना सेनेचं बी नसलं. मालेगावात मयत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती. पालिका प्रशासनानं जबाबदारी ढकलली. नांदगाव गट शिक्षण अधिकाऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिरात गाभाऱ्यातील प्रवेश बंद. केवळ बाहेरून मुखदर्शनाची व्यवस्था. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर प्रशासनाचा निर्णय. भीमाशंकर मंदिर 3 महिने बंद राहणार. मंदिराच्या विकास कामं सुरू होणार असून 1 जानेवारीपासून मंदिर बंद. काँग्रेस देशभरात 5 जानेवारीला करणार मनरेगा बचाव आंदोलन. मनरेगा कायदा केंद्र सरकारने रद्द केल्यानं नागरिक आक्रमक. खेडमध्ये नदीतील गाळ काढल्यानं तर ग्रामस्थांना त्रास. वंशपरंपरेची पायवाट अचानक बंद. विद्यार्थी वृद्धांना 2 ते 3 किलोमीटर अधिक पायपीट. खोल खड्ड्यांमुळे वाढली अपघाताची भीती. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले बीडचे शनी मंदिर. शनी जन्मोत्सवानिमित्त आज मंदिरात विविध कार्यक्रम. बुलढाण्यात राज्यस्तरीय वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या रॅलीत हलगीच्या तालावर नृत्य. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळेंचं नृत्य. सिल्लोड एसटी आगाराचा अवलिया वाहक देत आहे विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे. विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि योग्य ते मार्गदर्शन अधिकारी आगाराची सेवा करत पार पडतात. वाशिममध्ये रंगले वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन. 2 दिवस वाशिमकरांना साहित्यिक मेजवानी. पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद. कराडचे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन सुरू. डीवायएसपी लेडी सिंघम राजश्री पाटील यांनी कृषी प्रदर्शनाला दिली भेट. पदवी प्रमाणपत्र देण्याची विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा नियंत्रकाकडून उद्धटपणाची वागणूक. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रकार. धाराशिवच्या मेसाई जळगावमध्ये वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं शेतकरी आक्रमक. रब्बी पिकांना पाणी देता येत नसल्यानं शेतकरी अडचणीत. सोन्याच्या भावात 2,000 रुपयांची तर चांदीच्या भावात 20,000 रुपयांची वाढ. वर्षाखेरीस सोने चांदीच्या भावानं गाठला विक्रम. मुंबईतील अंधेरीतून धक्कादायक वास्तव समोर. भेसळयुक्त दूध माफियांचं जाळं पसरलं. आरोग्याशी खेळणारा काळा बाजार उघडला. चॅट जीपीटी वरून बनावट रेल्वे पास तयार करत तरुणाचा लोकल ट्रेनचा प्रवास. तरुणावर गुन्हा दाखल. कबुतरांना खाद्य देणं व्यावसायिकाला भोवलं. व्यावसायिक नितीन शेठ यांच्यावर कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कारवाई.
मुंबईतील हवा प्रदूषितच, चेंबूरचा निर्देशांक वाईट श्रेणीत. नव्यानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू करू नये, अन्यथा सरकारी कार्यालयांना टाळं ठोकू, तुकाराम महाराजांचा इशारा. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिवांविरोधात शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांनी फोन करून माऊली हळवणकर यांना विचारला जाब. छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात पहिल्या क्रमांकावर, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे राऊंड 2 5 पैकी 4.99 रेटिंग मिळवत विमानतळ अव्वल. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग भूसंपादनाला 20 गावातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध, शेतकऱ्यांचा रास्ता रोको, जमीन हवी असल्यास हेक्टरी 1 कोटीची शेतकऱ्यांची मागणी. भंडारा शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा, अवैधरित्या घरगुती सिलेंडर केटरिंगसाठी वापरणाऱ्यांवर पुरवठा विभागाची धाड. वर्ध्यात बोगस बियाणांविरोधात विशेष समिती स्थापन, आमदार राजेश बकाने यांची समितीत निवड. अंबरनाथमध्ये लोकनगरी परिसरात महिलेची हत्या, परिसरात खळबळ, कारण स्पष्ट. सोलापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केलेल्या आरोपीला अटक, पुण्यात वारजे पोलिसांनी केली अटक. वर्ध्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवरील कारवाईत 11 जणांवर गुन्हा दाखल, तब्बल 17,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. तर वर्ध्यात गांजा विक्री करणारे 2 आरोपी अटकेत, तर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, गांजासह इतर मुद्देमालही जप्त. वर्ध्यात कपड्याच्या दुकानात 3 चोरांकडून नगदी रक्कम आणि कापड असा सुमारे 60,000चा मुद्देमाल चोरी, चोरटे सीसीटीव्ही चित्रित. 31 डिसेंबर पूर्वी वर्धा शहर पोलिसांची धडक कारवाई, 11,20,000ची विदेशी दारू जप्त. छत्रपती संभाजीनगरात भाडेकरूचा 5 कोटींचं घर हडपण्याचा प्रयत्न, घरमालकाचे बनावट स्वाक्षरी आणि अंगठ्याचा वापर करून कारनामा, फसवणुकीचा गुन्हा दाखल. मटणासाठी लाईनमध्ये थांबायला सांगितल्याचा राग, मटण दुकानदाराचं अपहरण करून मारहाण, बारामती पोलिसात गुन्हा दाखल करून एकास अटक. हिंगोलीत ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर हल्ला, किरकोळ कारणावरून हल्ला केल्याची माहिती. बीडच्या पेठ पोलिसांची कारवाई, बनावट सिंधी दारू बनवणारे आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात. बारामतीत दुकानदाराला टोळक्यांकडून मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नांदेडमध्ये भर रस्त्यात तरुणांची गुंडागर्दी, भाग्यनगर परिसरात महाविद्यालयीन तरुणांची दगडविटा आणि काठ्यांनी मारहाण. सिंधुदुर्गच्या कर्ली खाडी पात्रात अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाची कारवाई, जेसीबीच्या सहाय्यानं 10 ते 12 रॅम्प उद्ध्वस्त. कोल्हापूर विना परवाना मद्य वाहतूक करणाऱ्या एकाला अटक, आरोपीकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरात संपत्तीसाठी सख्ख्या भावाकडून बहिणीचं अपहरण, दामिनी पथकाच्या मदतीनं केली सुटका. तर नागपुरात बॅचलर्स पार्टी दरम्यान तरुणाचा मृत्यू प्रकरण, 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये अपहरण करून कंत्राटदाराकडून 18 लाख रुपये उकळले, मोरवा ते राजुरा मार्गावरील घटना. यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक, आरोपींकडून घरफोडीचे 8 गुन्हे उघडकीस, 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. यवतमाळमध्ये हार्डवेअरच्या दुकानात चोरी, 5.5 लाखांची रोकड बॅग चोरट्यानं केली लंपास. वर्ध्याच्या हिंगणघाट गॅस गोडाऊन मधील चोरी उघडकीस, चोरीसाठी वापरलेली 12,50,000ची कार देखील जप्त. सिंधुदुर्गातील वेताळ बांबर्डे ऐनमळा इथे एका घराला भीषण आग, आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. बालेगावच्या निफाडमध्ये नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा कापला, मात्र वेळीच उपचार मिळाल्यानं तरुणाचा जीव वाचला. नाशिकच्या चांदवड राहुड घाटात कंटेनर उलटले, कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं 4 ते 5 गाड्यांना हुलकावणी देत अपघात, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भंडाऱ्यात मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा नियंत्रण सुटल्यानं अपघात, भीषण अपघातात चालकाच्या 4 वर्षीय पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू, चालकावर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. वर्ध्यात जिल्हा रुग्णालयातील प्रसाधनगृहात आढळलं मृत अर्भक, सफाई कर्मचाऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात, कचऱ्याच्या डब्यात आढळलं अर्भक, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नागपूरच्या एका हॉटेलमध्ये आई आणि मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, घटनेत मुलाचा मृत्यू तर आईवर रुग्णालयात उपचार सुरू, हुंड्यासाठी छळ होत असल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप. मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात केस आढळल्याची धक्कादायक घटना, प्रवाशाकडून रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल.
नाशिकच्या सटाणा शहरात भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं खडीनं भरलेला भरधाव ट्रक थेट दुकानात. घटना सीसीटीव्ही चित्रित. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. ट्रॅक्टरच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू. सिंधुदुर्गच्या पाळे परिसरात हत्तींचा धुमाकूळ. 5 हत्तींच्या कळपानं केली शेती उद्ध्वस्त. वर्ध्यात डुकराचा पाठलाग करताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू. वन विभागाच्या पथकानं बिबट्या आणि डुकराच्या मृतदेहांना घेतलं ताब्यात. पालघरच्या डहाणू शहरात बिबट्याचा मुक्त संचार. सीसीटीव्हीत बिबट्या चित्रित. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अरवली पर्वत रांगेला वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी आक्रमक. या प्रकरणाची अरवलीबाबत सुप्रीम कोर्टानं स्वतः घेतली दखल. सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी. आसिम मुनीर यांच्या कारभाराचा पाकिस्तानला फटका. 2 वर्षात 29,000 उच्च शिक्षितांचं पाकिस्तानमधून पलायन. जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की. धुरंधर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. सिनेमानं जागतिक स्तरावर घेतला 1,000 कोटींचा पल्ला. शिल्पा शेट्टीला लक्ष्य करून एआयच्या सहाय्यानं तयार केलेल्या चित्रफिती सर्व संकेतस्थळावरून हटवा. उच्च न्यायालयाचे आदेश. अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज जागा वाटपासंदर्भात बैठक होणार. आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता. ठाकरे बंधूंकडून राष्ट्रवादीला मुंबईत केवळ 16 जागांचा प्रस्ताव. मातोश्रीवरील जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत फॉर्म्युलावर चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या दुकानाची केली पाहणी. यावेळी अजित पवारांनी घेतला चहाचा स्वाद. सोलापुरात लष्कर परिसरात इच्छुक उमेदवाराची हत्या. पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी समुदायातील व्यक्तीची हत्या. संशयित आरोपी सीसीटीव्हीत चित्रित. सोलापुरातील विजयकुमार देशमुखांनी पुकारलेला बंड शमला. पालकमंत्री जयकुमार गोरेंशी चर्चा झाल्यानंतर देशमुखांची माघार. पुणे पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व 165 जागा लढवणार. कुठल्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढणार. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपात एकमतानं जागा वाटप निश्चित. आज किंवा उद्या उमेदवारांची यादी घोषित होणार. सूत्रांची लोकशाहीला माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.